हॅलो. हां, रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे मी आता. ओके. आपण स्टॅटिक स्ट्रक्चरलच घेतोय आणि मॉडेल हे दोन्ही एकत्र घेतोय, पण ऑटोमोबाईलचा एक पार्ट घेतोय. तर तो पार्ट आहे डिस्क ब्रेक. ओके. मी जॉमेट्रीमध्ये जातो, राईट क्लिक करून इम्पोर्ट जॉमेट्री, ब्राउज. ब्राउजमध्ये जाऊन इथे पार्ट 1 डेस्कटॉपवरती जाऊया. डेस्कटॉपवरती तो पार्ट ठेवलेला आहे. हे डिस्क 1 ओपन. ओके. याला आपण डबल क्लिक जर केलं तर इकडे तुमच्याला पार्ट डायरेक्टली ओपन होईल. मी तुम्हाला पहिलं पार्ट ओपन करून दाखवतो डिस्क ब्रेकचं. परत आपण त्याच्यात जे काही चेंजेस करायचे ते करूयात. ओके. ही डिस्क आहे आपली ऑटोमोबाईलची, कुठल्याही व्हेकलची, टू व्हीलरची डिस्क आहे ही. ओके. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फोर्स अप्लाय करायचा आहे, पण तो फोर्स कसा असणार आहे? डिस्क ब्रेक ज्यावेळेस दाबतो आपण त्यावेळेस इथे फक्त एवढ्या ह्या 2 किंवा 3 होलमध्येच तो पॅड अप्लाय होतो आणि बाकीचा ब्रेक मात्र पूर्ण डिस्क पूर्ण फ्री असते आपल्यावाली. म्हणजे ह्या इथे आपल्याला एक सरफेस क्रिएट करावं लागेल की ज्या सरफेसला आपल्याला लोड लावायचा आहे, जो काय फोर्स असेल तो. ओके. ठीक आहे. आणि हे जे काय होल आहेत हे आपले लॉकिंगचे आहेत, म्हणजे जे व्हीलवरती फिक्स असतात. 1, 2, 3, 4, 5 हे 5 होल व्हीलवरती फिक्स असतात आणि लोड आपल्याला इथे लावायचा आहे. आणि तो पण डायरेक्शन जर का पाहिले आपण लोडची, तुम्ही जर का हे पाहिलं तर ही डायरेक्शन म्हणजे झेड डायरेक्शनमध्ये आपल्याला फोर्स लावायचा आहे त्याला. ओके. तर यासाठी आपण पहिल्यांदा तिकडे म्हणजे कशात जॉमेट्रिकमध्ये जाऊन आपल्याला त्याला हे करावं लागेल. मग जॉमेट्रीमध्ये गेलो आपण, तिथं आपल्याला स्लाइस किंवा इम्प्रिंट फेस करून तिथं फेस जनरेट करावं लागेल ना आपल्याला. मग मी परत स्टार्टिंग जॉमेट्री म्हणजे डिझाईन मॉड्युलर मिलीमीटरमध्ये आहे की नाही हे एकदा चेक करायचं. ओके. परत एकदा टूल इथे जनरेट म्हणायचं. जनरेट म्हटल्याशिवाय इथं तो पार्ट येत नाही. म्हणजे जो पार्ट आपण डायरेक्ट कॉल केलेला आहे त्याला एकदा जनरेट करावा लागतो. तो इथे जनरेट झालेला आहे. आता आपल्याला काय एक्स वाय प्लेन लुक ॲट जर का म्हटलं नाही चालत, हे नाही चालत आहे आपल्याला प्लेन. मग हे प्लेन ओके. या प्लेनवरती आपल्याला फोर्स अप्लाय करण्यासाठी ते करायचं. मग मी स्केचमध्ये जातो, रेक्टँगल एक व्ह्यू तयार करतो रेक्टँगलचा. ओके. त्याला डायमेन्शन द्यावं लागतील, कारण की जेवढा आपला हे असतो त्याची विड्थ असते ब्रेक पॅडची, तेवढंच आपल्याला याला डायमेन्शन द्यावं लागतं. हे दुसरं हे आपण साधारणतः पकडू की 32 mm असेल तर 16 आणि हे 32 म्हणजे हा सेंटरला आला. त्यानंतर याला एक्सट्रूड अप्लाय. ॲड मटेरियलच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, स्लाइस मटेरियल म्हणा, जॉमेट्री अप्लाय. ॲड मटेरियलच्या ऐवजी स्लाइस मटेरियल. ओके. आणि याला जनरेट जर का म्हटलं तर इथं हे मटेरियल स्प्लिट झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं सरफेस, हा सरफेस वेगळा सिलेक्ट होतोय आणि हा सरफेस वेगळा सिलेक्ट होतोय. आपल्याला एवढ्या सरफेसवरती फक्त फोर्स लावायचा आहे. ओके. याला मी सेव्ह म्हणून सेव्ह करतो. सेव्ह करताना आपल्याला तो कुठल्याही याच्यात आपल्याला सेव्ह करण्याची गरज आहे. इथे न्यू फोल्डरमध्ये परत एक न्यू फोल्डर, त्याच्यात मी डिस्क म्हणून सेव्ह करतो. डिस्क. ओके. सेव्ह म्हटलं. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर आलो. सेव्ह केलं म्हणून क्लोज करून टाकतो मी. त्यानंतर ॲन्सिसमध्ये येऊन मॉडेलवरती डबल क्लिक. परत आता तो काय विचारतोय की बाबा पहिला डाटा हे करायचा आहे आणि जो काय आपण अपडेट केलेला डाटा आहे तो तुम्हाला अपस्ट्रीम करायचा आहे का. ओके. मग आता अपडेटेड डाटा परत तुम्हाला येईल इथे. ही पहिली तुम्ही जॉमेट्री होती, आता नवीन जॉमेट्री आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक न्यू जॉमेट्री इथं परत जनरेट होती. ओके. ही न्यू जॉमेट्री. याला मेशिंग फक्त मी अपडेट म्हणतो. पहिलं मेशिंग त्याच्यानुसार डिफॉल्ट कुठलं घेतं ते आपण पाहूया. फक्त अपडेट मेशिंग केलेलं आहे. पहिलं मेश करून घेतो सगळं. ओके. आता इथे तुम्ही जर का पाहिलं तर याला मेशिंग आहे बऱ्यापैकी, तरी पण आपण काय करू, मेशिंग सायझिंगमध्ये जाऊ. कोर्सच्या ऐवजी
मीडियम मेशिंग करूयात. सॉल्व करायची गरज नव्हती. ओके, आता मेशिंग आणखीन व्यवस्थित झालेलं आहे सर. ओके, आता सिंपल स्टॅटिक स्ट्रक्चरल मध्ये गेलो आपण. तर लोडिंग आपल्याला फोर्स द्यायचा आहे आणि सपोर्ट फिक्स सपोर्ट द्यायचा आहे. फोर्स या सरफेस वरती द्यायचा आहे, हा सरफेस वरचा. अप्लाय वेक्टरच्या ऐवजी कॉम्पोनंट मध्ये द्यायचा आहे. कॉम्पोनंट कुठला आहे तो झेड. झेड कॉम्पोनंट मध्ये मी देतो एक 100 न्यूटनचा आपण फोर्स देऊ. ओके, आता बघा हा फोर्स असा लागलेला आहे बरोबर. आपल्याला असाच फोर्स लागतोय त्याला. ज्यावेळेस आपण ब्रेक अप्लाय करतो त्यावेळेस तो इथे पूर्ण लॉक करून घेतो येतो. ओके, तर हा तुमचा फोर्स. त्यानंतर एक मिनिट, इथे हे झालं आपल्याकडनं फक्त ही पूर्ण बॉडी कट नाही झालेली. तर मी परत एकदा बॅक जातो, क्लोज करतो ही विंडो. परत जॉमेट्री मध्ये डबल क्लिक करून आपल्याला ती एडिट करावं लागेल. एक्सट्रूड होतं 30 mm च्या ऐवजी आपल्याला 100 mm करून द्या. ओके 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 ओके, एक्सटेंडेड टाइप नॉर्मल रिवर्स नाही, बोथ सिमेट्रिक करू. 30 mm. ओके, हे बोथ सिमेट्रिक केलं आपण, कारण ते या मधल्या फेसवरनं वरतीच होत होतं. ओके, क्लोज. परत एकदा मॉडेलवरती डबल क्लिक करावं लागणार आपल्याला. परत एक अपडेटेड मॉडेल येईल. ओके, हे का करावं लागलेलं आहे, कारण की आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे इथे की दोन्ही साईडने तो फोर्स अप्लाय झाला पाहिजे. मग फोर्स आपल्याला अप्लाय करायचा आहे. मी कंट्रोल एक सरफेस सिलेक्ट केला, कंट्रोल दाबलाय, परत हे फिरवलं आपण, परत सरफेस घेतला, हा सरफेस सिलेक्ट केला आणि दोन फेसेस वरती लागला. आणि तो जो काय फोर्स लागलेला आहे आता तुम्ही जर का पाहिला तर हा दोन्ही सरफेस वरती, इकडनं आणि इकडनं दोन्ही वरती तो फोर्स लागलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, फिक्स सपोर्ट द्यायचा आहे. फिक्स सपोर्ट कुठे कुठे, याला झूम करूयात आपण पहिलं. ओके, सरफेस एक कंट्रोल दाबून धरायचं आहे, ते लक्षात ठेवा, नाहीतर मग एका वेळेस सगळ्या सिलेक्ट नाही होत आहे. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा की कंट्रोल दाबूनच सगळं करायचंय. कंट्रोल कंट्रोल. ओके, आता बघा मी अर्धा सिलेक्ट नाही केलेलं, तर इथे जाऊन तुम्ही हे करू शकता, एक्सटेंड टू ऍडजस्टमेंट, म्हणजे तो कम्प्लिटली सिलेक्ट करून घेतो ऑटोमॅटिकली. अप्लाय, टोटल 12 फोर्स फेसेस वरती तुम्हाला हे लागलेलं आहे. ओके, म्हणजे 3 आणि 3 6 होल आहेत, म्हणून ते 12 फेसेस तयार झाले. सोल्युशन मध्ये तुम्हाला हवंय टोटल डिफॉर्मेशन आणि स्ट्रेस. सॉल्व. चालू बघा, आता हे इक्विव्हॅलेंट स्ट्रेस आलं आणि हे टोटल डिफॉर्मेशन आलं. हे डिस्क ब्रेकचं, म्हणजे आपण ऍक्च्युअली एक एक्झाम्पल घ्यायचं होतं आज, म्हणून मी डिस्क ब्रेकचं एक्झाम्पल घेतलेलं. टोटल डिफॉर्मेशन, इक्विव्हॅलेंट स्ट्रेस. ओके, आता याच डिस्क ब्रेकला आपल्याला पुढे जाऊन मॉडेल अनालिसिस साठी जायचंय. हे सेम मॉडेलवरती, म्हणजे या ब्रेक अप्लाय केलेल्या कंडिशन मध्ये जर का मॉडेल म्हणजे व्हायब्रेशन जर का आलं तर काय होऊ शकतं ते चेक करायचंय. ओके, हा मी क्लोज करतो हा पार्ट. मी मॉडेलमध्ये जातो आणि इंजिनिअरिंग डाटा, जॉमेट्री आणि याचा सेटअप. ओके, याचं सोल्युशन.
हे तिघांचं एकत्र घेतो. बघा आता यांनी काय घेतलं, इंजिनिअरिंग डाटा घेतला, जॉमेट्री घेतलं, मॉडेल हे पूर्णच पूर्ण पुढे गेलं आणि याचं सोल्युशन याच्या सेटअपमध्ये आलं. इथे मी डबल क्लिक जर केलं तर ऑलरेडी तुमचं फोर्सचं अनालिसिस झालेलं आहे. इथं तुम्ही जर का बघितलं तर ओके. आणि याला फक्त सॉल्व म्हणायचं आहे मला, कारण की फिक्स सपोर्ट दिलेला आहे ऑलरेडी मागच्या याच्यात होता आपण, ते तुम्हाला करायची गरज पडत नाही. ओके. सोल्युशन इन्फॉर्मेशन, सोल्युशन मध्ये गेलं, हे 6 डिग्री ऑफ फ्रीडम आले, राईट क्लिक करून क्रिएट मोड शेप रिझल्ट सॉल्व. आपण हे दोन्ही केलेले आहे ऑलरेडी, फक्त आता हे दोन्ही एकत्र करतो. बघा टोटल डिफॉर्मेशन आलं, इक्वलंट स्ट्रेस आली. सेम तसंच तुमचं टोटल डिफॉर्मेशन आलं 6 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये. तर याचा हा जो काय पहिली जी काय फ्रिक्वेन्सी ही त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन झालं. ओके. म्हणजे मी दोन्ही एकत्र केले. आता काय केलं, स्टॅटिक स्ट्रक्चरल प्लस मॉडेल दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर कसा रिझल्ट येईल. तुम्हाला परत इथे मॉडेलमध्ये जाऊन फिक्स सपोर्ट देण्याची गरज पडलेली नाही, ते ऑटोमॅटिकली त्याने तो फिक्स सपोर्ट घेत होतो. त्या पॉइंटला तो फिक्स सपोर्ट घेणार आहे. त्यासाठी आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही. हे व्हायब्रेशनचे रिझल्ट आहे. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन कसा असेल बघा, असा म्हणजे पूर्ण हे होईल, एक्स डायरेक्शन मध्ये पूर्ण तो व्हायब्रेट होऊ शकतो. ओके. अंडर द सेम त्या लोडिंग कंडिशनला त्या फोर्सच्या अंडर. असं नाही की याच्यात परत लोडिंग कंडिशन चेंज झालेली किंवा विदाउट लोड आहे.